सर्वात प्रथम माझ्या हुशार, गुणवंत आणि शिस्तप्रिय विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. मी विशाल सर आपलं स्वागत करत आहे स्टडी अप या युट्यूब चॅनलवरती. विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 1 यामध्ये आपल्याला मूलद्रव्याचे वर्गीकरण हे प्रकरण आपण बघत होतो. मागील व्हिडिओमध्ये आपण डोबेरायनरचे त्रिके बघितलेले होते. या व्हिडिओमध्ये आपल्याला न्यूलँडचे अष्टकाचा जो काही नियम आहे किंवा मूलद्रव्य कोणत्या पद्धतीने न्यूलँड्सने मांडलेला आहे याचा विचार या पाठामध्ये करायचा आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. न्यूलँडचा अष्टकाचा नियम. मग हे न्यूलँड शास्त्रज्ञ होते. या न्यूलँड शास्त्रज्ञांनी मूलद्रव्याचा अष्टकाचा नियम कसा मांडलेला आहे, त्यांच्या मूलद्रव्यांची त्यांनी मांडणी कशा प्रकारे केलेली आहे याचा विचार आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे. थोडक्यात सन 1866 मध्ये त्यांच्याकडे 56 मूलद्रव्य होते. जे काही 1866 मध्ये ज्ञात आपल्याला 56 मूलद्रव्य होते. नंबर 1 पहिला आपल्याला लक्षात घ्यायचे, न्यूलँड्सने त्या काळी ज्ञात असलेल्या मूलद्रव्य त्यांच्या अणुवस्तुमानानुसार चढत्या क्रमाने मांडणी केलेली आहे. म्हणजेच डोबेरायनरने पण चढत्या क्रमाने मांडणी केलेली होती. आता न्यूलँड्स या शास्त्रज्ञांनी सुद्धा जे काही मूलद्रव्य होते ते मूलद्रव्य अणुवस्तुमानानुसार चढत्या क्रमाने मांडणी केली. त्यानंतर यांची सुरुवात सर्वात हलक्या म्हणजे सर्वात हलका मूलद्रव्य कोणता आहे तर हायड्रोजन या मूलद्रव्याने झाली. तर शेवट हा थिरोनियमने झालेला आहे. TH याची संज्ञा काय करायची लक्षात ठेवायची आहे. म्हणजे याची सुरुवात हायड्रोजन आणि शेवट थिरोनियमने झालेला आहे. त्यानंतर न्यूलँड्सला असे दिसले की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म होते. म्हणजेच पहिला जो काही मूलद्रव्य असेल या मूलद्रव्याचे गुणधर्म हे 8व्या मूलद्रव्याच्या गुणधर्म काय झाले सारखे होते. हा क्रम आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, पहिला आणि 8वा क्रम. मग उदाहरणार्थ जो काही सोडियम आहे हा सोडियम लिथियम पासून हा काय झालेला आहे लिथियम पासून 8वा मूलद्रव्य असून दोघांचे गुणधर्म काय झालेले ते सारखे दाखवलेले आहेत. म्हणजे जो काही लिथियम 1 नंबरला असेल आणि त्यांच्यापासून 8व्या स्थानावरती कोण आहे सोडियम. मग लिथियम आणि सोडियमचे जे काही गुणधर्म आहेत हे गुणधर्म काय दाखवलेले सारखे दाखवलेले आहेत. दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल मॅग्नेशियम आणि बेरिलियम. मग मॅग्नेशियमचं आणि बेरिलियमचं काय झालेले ते गुणधर्म हे सारखे दर्शवलेले आहेत. त्यानंतर क्लोरीन आणि फ्लोरीनचे जे काही गुणधर्म आहेत हे गुणधर्म काय झालेले ते सारखे दाखवलेले आहेत. म्हणजेच त्यांनी अणुवस्तुमानानुसार मूलद्रव्यांची चढत्या क्रमाने मांडणी केली आणि चढत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे जे काही गुणधर्म असतील हे गुणधर्म काय दाखवलेले ते सारखे दाखवलेले आहेत. न्यूलँड्सने या सारखेपणाची तुलना संगीताच्या अष्टकाची केलेली आहे. म्हणजे काही आपले संगीताचे स्वर आहेत ते स्वर आपल्याला लक्षात ठेवायचे. सा रे ग म प द नी हे 7 स्वर येते आणि जो काही 8वा स्वर येतोय तो परत 6 येत असतोय. अशा पद्धतीने त्या मूलद्रव्याची काय केलेली आहे मांडणी केलेली आहे. मग आपल्याला लक्षात ठेवता येईल की न्यूलँड्सने 8व्या व पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मामध्ये दिसून येणाऱ्या सारखेपणालाच अष्टकाचा नियम असं म्हटलेलं आहे. मग अष्टकाचा जो काही न्यूलँडचा अष्टकाचा नियम आहे हा आपल्याला तक्त्यावरतून सुद्धा समजलेला पाहिजे. मूलद्रव्य त्यांच्या वाढत्या अणुभारानुसार म्हणजेच अणुवस्तुमानानुसार मांडल्यानंतर प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यासारखेच असते किंवा पहिल्या मूलद्रव्याचे आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे कसे ते सारखेच आहेत. इथं आपल्याला मूलद्रव्य दिलेले ती हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. हायड्रोजन, हिलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, ऑक्सिजन, फ्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस आणि सल्फर. आता यांचा जर आपण विचार केला तर हायड्रोजन पासून मोजल्यानंतर आपल्याला जर हायड्रोजन हा पहिला असेल आणि 8वा मूलद्रव्य काय असतोय फ्लोरीन असतोय. मग त्याचा विचार करताना आपण काय करायचे मग हायड्रोजन पासून आपण मोजलं 1 2 3 4 5 6 7 आणि हा आला
आठवा म्हणजेच हायड्रोजन आणि फ्लोरीनचे गुणधर्म काय दाखवलेत, सारखे दाखवलेले आहेत. जसं कार्बनचा आपण विचार केला तर कार्बन पासून आपण मोजण्याचा प्रयत्न केला तर कार्बन 1, 2, ऑक्सिजन 3, फ्लोरीन 4, सोडियम 5, मॅग्नेशियम 6, ॲल्युमिनियम 6 आणि हा जो काही सिलिकॉन आहे हा किती नंबरला आहे, 7. म्हणजेच याचा जो काही नियम आहे हा नियम अष्टकाच्या नियमानुसार येत असतोय. म्हणजेच पहिला आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे काय दाखवलेले ती सारखे दाखवलेले आहेत. त्यानंतर संगीतातील थोडक्यात सांगायचं जर झालं तर संगीतातील सा रे ग म प द नि सा या 8 स्वरांपैकी 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पुन्हा पहिल्यासारखेच दिसून आले, म्हणून या सिद्धांताला अष्टकाचा सिद्धांत असं नाव दिलेलं आहे. हे लक्षात ठेवायचे. मग याच्यावरतून निष्कर्ष आपण एकच लक्षात ठेवायचं, जो काही हायड्रोजन आहे हा हायड्रोजनचं सारखं गुणधर्म कोण दाखवत असते तर फ्लोरीन, निऑन लिथियमचं सोडियम, बेरिलियमचं मॅग्नेशियम आणि बोरॉनचं ॲल्युमिनियम आणि कार्बनचं सिलिकॉन, नायट्रोजनचं फॉस्फरस आणि ऑक्सिजनचा सल्फर यांचे जे काही जोड्या आहेत ह्या जोड्यांमध्ये काय दाखवलेले ते समान गुणधर्म दाखवलेले आहेत. पण यांच्यात काही त्रुटी आढळलेल्या आहेत. त्या त्रुटी काय करायचे ते आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. न्यूलँडच्या अष्टकातील नियमातील खूप त्रुटी आढळल्या. नंबर 1 ला पहिला हा नियम फक्त कॅल्शियम पर्यंतच लागू होता. हा जो न्यूलँडच्या अष्टकाचा नियम होता हा कुठपर्यंत लागू होता तर कॅल्शियम पर्यंतच होता. मग न्यूलँड्सने जे सर्व ज्ञात असणारे मूलद्रव्य हे 7x8 अशा 36 रकान्यांमध्ये काय केलेले ते बसवलेले आहे. त्यानंतर ज्ञात असलेले सर्व मूलद्रव्यांना तक्त्यात सामावून घेण्यासाठी न्यूलँड्सने काय केलं, एका जागेवरती काय केलेले ते 2-2 मूलद्रव्य बसवलेले आहेत. जसं की उदाहरणार्थ क्लोबाल्ट आणि निकेल आणि सीरियम आणि लेन्थिनियम यासारखे मूलद्रव्य काय केलेले ती एकाच रकान्यात बसवलेले आहेत. शिवाय त्यांना काही भिन्न गुणधर्मांची मूलद्रव्य अष्टकातील एकाच स्वराखाली ठेवण्यात आलेली आहेत. मग उदाहरणार्थ आपल्याला कोबाल्ट आणि निकेल या धातूंना सांगता येईल. मग असे काही धातू असते ते क्लोबाल्ट आणि निकेल हा धातू आहे, तर याला काय केलेले ती जो काही वेगळे गुणधर्म दाखवणारे मूलद्रव्य असेल त्यांच्या खाली बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर न्यूलँड्सने डो या स्वराखाली क्लोरीन व ब्रोमीन या हॅलोजन बरोबर ठेवले. आता क्लोरीन आणि ब्रोमीन यांना काय केलेले न्यूलँड्सने हॅलोजन बरोबर ठेवले. या उलट कोबाल्ट आणि निकेल यांच्याशी साम्राज्य असणाऱ्या फ्लोरीनला त्यांच्यापासून लांब ठेवलेलं आहे. जसं फ्लोरीनचं यांच्याशी संबंध होता आणि यस या अधातू बरोबर टी या स्वराखाली ठेवलेलं आहे. 6. तसेच नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना सामावून घेण्याची जी काही तरतूद होती हे न्यूलँडच्या नियमात बसत नव्हती. म्हणजे जे काही मूलद्रव्य नव्याने निर्माण होतील, जसे त्यावेळेस 56 मूलद्रव्य होते, आता किती येते आपल्याकडे 118 मूलद्रव्य आहे. मग हे पुढे ज्ञात होतील तर त्यांना सामावून घेण्याची जी काही त्यांच्याकडे नियम होता किंवा जागा त्यांच्याकडे तरतूद नव्हती. नंतरच्या काळात शोध लागलेल्या नव्या मूलद्रव्यांचे गुणधर्म हे न्यूलँडच्या अष्टकात नियमात बसवलेले नाहीत. ह्या काय झाल्या आपल्या त्या नियमाच्या त्रुटी झालेल्या आहेत. ह्या त्रुटी आपल्याला कधीतरी विचारल्या असते ती किंवा न्यूलँडचा अष्टकाचा नियम काय सांगतोय याच्यासाठी काय केलं जाते ते हे 2-2 मार्काला विचारले जात असते ते. आता पुढील व्हिडिओमध्ये जो काही पुढचा शास्त्रज्ञ आहे मेंडेलीव, या मेंडेलीवची जी काही आवर्त सारणीची रचना आहे ही रचना काय करायची आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये बघायची आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुम्ही त्या व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत पाठवायचा आहे आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये काही प्रश्न असतील तर ते विचारायचे. धन्यवाद.